नमस्कार. तर आज आपण प्लाझ्मा प्रोटीन बघणार आहोत. प्लाझ्मा प्रोटीन म्हणजे काय, तर नावावरूनच आपल्याला कळतं की प्लाझ्मामध्ये जे प्रोटीन्स प्रेझेंट असतात त्यांच्या ग्रुपला कलेक्टिव्हली प्लाझ्मा प्रोटीन्स असं म्हणतात. त्याच्यात 3 जे मेजर आपले प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत हे आपण 12वीपासून शिकत आलो आहे. सिरम अल्ब्युमिन, सिरम ग्लोब्युलिन आणि फिब्रिनोजन. तर आणि हे त्याचे नॉर्मल व्हॅल्यूज बघा, इथे 4.7, 2.3, 0.3 आणि टोटल जे या तिघांचे मिळून जे टोटल होतं ते 7.3 ग्रॅम पर DL एवढे प्लाझ्मा प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. तर अल्ब्युमिन इज टू ग्लोबिन रेशो बिटवीन प्लाझ्मा प्रोटीन लेवल ऑफ अल्ब्युमिन अँड ग्लोबिलिन इज कॉल्ड अल्ब्युमिन बाय ग्लोबिलिन, दॅट इज A/G रेशो. तर तो का रेशो महत्त्वाचा आहे, तर तो लिव्हर आणि किडनीमध्ये जे काही डिसीज होतात फॉर्म, त्याचे सगळ्याचं प्रेडिक्शन आपण फक्त ह्या A/Gच्या रेशोने करू शकतो. त्याचं नॉर्मल रेशो बघा 2:1 हा MCQचा पॉईंट आहे. आणि आता आपण पुढे बघूया प्रॉपर्टीज ऑफ प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीनचे काय प्रॉपर्टीज आहेत, तर ऑन्कोटिक प्रेशर. प्लाझ्मा प्रोटीनचं ऑन्कोटिक प्रेशर काय किती आहे, तर 25 मिलीमीटर हिमोग्लोबिन. म्हणजे काय, तर प्लाझ्मा प्रोटीनचं ऑन्कोटिक प्रेशर म्हणजे काय, पहिलं तर आपल्या ब्लडवर जे प्रेशर प्लाझ्मा प्रोटीनमुळे होतं त्याला ऑस्मोटिक प्रेशर म्हणतात प्लाझ्मा प्रोटीन्स. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही परत MCQसाठी खूपच महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर अल्ब्युमिन प्ले मेजर रोल इन एक्झर्टिंग ऑन्कोटिक प्रेशर. अल्ब्युमिनचं बघा तुम्ही, आपण नॉर्मल व्हॅल्यू पण बघितली की अल्ब्युमिन जास्त आहे, त्याच्यामुळे त्याचं आपसुकच की 4.7 असल्यामुळे, म्हणजे या दोघांपेक्षा जास्त असल्यामुळे त्याचं प्रेशर जास्त पडणार. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, तर 1.026. त्याच्यानंतर बफर ॲक्शन किती, तर बफर ॲक्शन इज ॲक्सेप्टन्स ऑफ हायड्रोजन आहे. प्लाझ्मा प्रोटीन हॅव 1/6 ऑफ टोटल बफरिंग ॲक्शन इन ब्लड. किती आहे, 1:6. त्याच्यानंतर ओरिजिन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीन कुठून बनतात हे आपण आता बघूया. जेव्हा आपण एम्ब्रियो स्टेजमध्ये असतो तेव्हा इन एम्ब्रियोनिक स्टेज प्लाझ्मा प्रोटीन आर सिंथेसाइज बाय मेसेनकायमा सेल्स. द अल्ब्युमिन इज सिंथेसाइज फर्स्ट अँड अदर प्रोटीन्स आर सिंथेसाइज लेटर. मेसेनकायमा सेल्स असतात आपले, त्याच्यातून आपल्याला प्लाझ्मा प्रोटीनचं सिंथेसिस होतं. त्याच्यात पण अल्ब्युमिन जे असतात ते सगळ्यात पहिले येतात आणि नंतर मग बाकीचे प्रोटीन्स जे असतात ते नंतर सिंथेसाइज होत राहतात. त्याच्यानंतर इन ॲडल्ट प्लाझ्मा प्रोटीन आर सिंथेसाइज मेनली फ्रॉम रेटिक्युलर एंडोथेलियल सेल्स ऑफ लिव्हर. हे बघा, लिव्हरचे जे सेल्स असतात त्याच्यातूनच ते सिंथेसाइज होतात. त्याच्यामुळेच का होईना की ते लिव्हरचे आणि किडनीचे डिसीज पण प्रेडिक्ट करतात. त्याच्यानंतर प्रोटीन आर सिंथेसाइज ऑल्सो फ्रॉम स्प्लीन, बोन मॅरो, डिसइंटिग्रेटेड ब्लड सेल्स अँड जनरल टिश्यू सेल्स. ह्या सगळ्यांपासून पण थोडे प्रमाणात ते प्लाझ्मा प्रोटीन सिंथेसाइज होत असतं. गॅमा ग्लोब्युलिन इज सिंथेसाइज फ्रॉम बी लिम्फोसाइट. हे पण एक महत्त्वाचं आहे की हे आपल्याला MCQला विचारू शकतात, खूपच स्पेसिफिक आहे. गॅमा ग्लोब्युलिन असतात ते कुठून सिंथेसाइज होतात, बी लिम्फोसाइटमध्ये. त्याच्यानंतर आपण आता फंक्शन बघूया. हा डिरेक्टली तुम्हाला MCQला पण विचारलं जाऊ शक्यतो नाही विचारत, पण काय सांगू शकत नाही, पडला तर एकदा वाचून ठेवलेलं बरं. पण फंक्शन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन तुम्हाला इंटरनलला नक्कीच विचारला जातो. त्याच्यानंतर रोल इन कोॲग्युलेशन ऑफ ब्लडमध्ये आपल्याला जसं की 12वीपासूनच माहिती आहे, फिब्रिनोजन इज इसेन्शियल फॉर कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. फिब्रिनोजन असतात, त्याच्यातून फायब्रिन थ्रेड होतात, यू नो द स्टोरी. त्याच्यानंतर रोल इन डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी. गॅमाग्लोब्युलिन्स जे असतात ना ते आपल्या बॉडीच्या डिफेन्समध्ये खूपच महत्त्वाचं रोल प्ले करतात. काय करतात, बाय ॲक्टिंग ॲज अ अँटीबॉडीज किंवा इम्युन सबस्टन्स. दिस प्रोटीन्स आर ऑल्सो कॉल्ड एज इम्युनोग्लोब्युलिन. पण गॅमाग्लोब्युलिनना इम्युनोग्लोब्युलिन म्हणतात. त्याच्यानंतर अँटीबॉडीज रिॲक्ट विथ अँटीजन फ्रॉम
microorganism which cause diphtheria, typhoid, streptococcal infection, influenza, measles, hepatitis, rubella etc. म्हणजे या सगळ्यांसाठी ते अँटीबॉडीज म्हणून रिॲक्ट करतात. त्याच्यानंतर रोल इन ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. ट्रान्सपोर्टमध्ये काय आहे तर प्लाझ्मा प्रोटीन्स आर इसेन्शियल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस सबस्टन्स इन ब्लड. अल्ब्युमिन, अल्फा ग्लोबिलिन, बीटा ग्लोबिलिन आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ हार्मोन्स, एन्झाईम्स एक्सेट्रा. जसं की ब्लडमधनंच आपण बघितले की हॉर्मोन्स आणि एन्झाईम्सचं ट्रान्सपोर्ट होतं. जर प्लाझ्मासुद्धा ब्लडचंच एक पार्ट आहे, तर त्याच्यातून होणारच ट्रान्सपोर्ट. हे बघा, स्मार्ट स्टडी करायची. जे ब्लडमध्ये आहे तेच प्लाझ्मामध्ये थोड्याफार प्रमाणात असणार, त्यामुळे हे लक्षात ठेवायलाही सोपं आहे. द अल्फा अँड बीटा ग्लोबिल्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्सपोर्ट ऑफ मेटास्टेसिस ऑफ ब्लड. त्याच्यानंतर रोल इन मेंटेनन्स ऑफ ऑन्कोटिक प्रेशर ऑफ इन द ब्लड ॲट capillary level. Most of the substance are exchanged between blood and tissues. However, because of large size, plasma protein cannot pass through capillary membrane easily and remain in blood. In blood, the protein exert oncotic pressure or colloidal osmotic pressure. जे मायन्यूट सबस्टन्स असतात आणि गॅशियस सबस्टन्स असतात ते इझिली आपल्या कॅपिलरीतून इकडून तिकडे जाऊ शकतात, म्हणजे टिश्यूजमध्ये जाणार, ब्लडमध्ये जाणार, हे होऊ शकतं. पण प्लाझ्मा प्रोटीन्स असतात ना, ते थोडे काय म्हणतो, त्यांची साईज थोडी लार्ज असते, त्याच्यामुळे ते असं पटकन कॅपिलरीमधनं बाहेर जाऊन परत टिश्यूमधनं जाऊन आत परत ब्लडमध्ये येऊ शकत. त्यामुळे ते ब्लडमध्येच असतात आणि त्यामुळे काय होतं, ते प्रोटीन्स असतात ना, ते एक प्रकारचं प्रेशर ते कॅपिलरीजवर एक्झर्ट करतात. त्याला ऑस्मोटिक प्रेशर किंवा ऑन्कोटिक प्रेशर असं म्हणतात. त्याच्यानंतर रोल इन रेग्युलेशन ऑफ ॲसिड बेस बॅलन्स. ॲसिड बेस बॅलन्स आपल्या बॉडीचा त्याच्यात कसं रोल करतो तर आपण बघूया. प्लाझ्मा प्रोटीन पर्टिक्युलरली अल्ब्युमिन प्ले इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेटिंग ॲसिड बेस बॅलन्स. दिस बिकॉज ऑफ व्हर्च्यू ऑफ बफरिंग ॲक्शन. प्लाझ्मा प्रोटीन आर रिस्पॉन्सिबल फॉर 15% ऑफ बफरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. त्याच्यानंतर रोल इन विस्कोसिटी ऑफ ब्लड. प्लाझ्मा प्रोटीन प्रोव्हाइड विस्कोसिटी टू ब्लड विच इज इम्पॉर्टंट टू मेंटेन ब्लड प्रेशर. अल्ब्युमिन प्रोव्हाइड मॅक्सिमम विस्कोसिटी दॅन अदर प्रोटीन. विस्कोसिटी म्हणजे काय तर ते किती स्पीडने त्या ब्लड वेसलमधून फ्लो होतं, त्याच्यामुळे ब्लड प्रेशरमध्ये ते इम्पॉर्टंट आहे. अल्ब्युमिन जे असतं ते सगळ्यात जास्त विस्कोसिटी एक्झर्ट करतं. त्याच्यानंतर रोल इन ESR. ESRचा व्हिडिओ बघायला सांगितलेला मी. तर ग्लोबिलिन अँड फिब्रिनोजेन ॲसिलरेट द टेंडन्सी ऑफ रॉलेक्स फॉर्मेशन बाय RBC. रॉलेक्स फॉर्मेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर ESR. ESRच्या व्हिडिओमध्ये बघितले आपण की एकावर एक ते साचत जातं, ते रॉलेक्स फॉर्मेशन. त्याच्यासाठी तुम्हाला तर रॉलेक्स फॉर्मेशन समजायला ब्लडचा व्हिडिओ बघायला लागेल. त्याच्यानंतर रोल इन सस्पेन्शन स्टेबिलिटी ऑफ RBC. ड्युरिंग सर्क्युलेशन RBC रिमेन सस्पेंडेड युनिफॉर्मली इन ब्लड. दिस प्रॉपर्टी ऑफ RBC इज सस्पेन्शन स्टेबिलिटी. ग्लोबिलिन अँड फिब्रिनोजेन हेल्प्स इन स्टेबिलिटी ऑफ ब्लड सेल. त्याच्यानंतर रोल इन प्रोडक्शन ऑफ टेरफोन सबस्टन्स. टेरफोन सबस्टन्स आर नेसेसरी फॉर नरिशमेंट ऑफ टिश्यूज in culture. These substances are produced by leukocyte from plasma protein. त्याच्यानंतर रोल इन रिझर्व प्रोटीन. ड्युरिंग फास्टिंग or inadequate food intake inadequate protein takes. प्लाझ्मा प्रोटीन आर युटिलाइज बाय बॉडी एज सोर्स ऑफ एनर्जी. ब्लडच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितले बघा की रिझर्व काहीतरी मटेरियल आपल्या बॉडीमध्ये ठेवलेलं असतं, जे की आपल्याला नंतर जेव्हा आपण खूप म्हणजे 2-3 दिवस काय खाल्लं नाही वगैरे तर त्यावेळी उपयोगाला येईल. त्यामध्येच एक आहे प्लाझ्मा प्रोटीन, ज्याच्यातून आपली बॉडी एनर्जी बाहेर काढते आणि ती यूज करते. त्याच्यानंतर पुढे हे सगळं ॲप्लाइड आहे प्लाझ्मा प्रोटीनचं. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही एकदा वाचून घ्या.
टोटल प्रोटीन काय करतं तर वगैरे. आपण फक्त हे बघूया की जेव्हा प्रोटीन वाढतात तेव्हा त्याला काय बोलतात तर हायपर प्रोटीनेमिया, आणि जेव्हा हे कमी होतात प्रोटीन्स तेव्हा त्यांना काय बोलतात हायपोप्रोटीनेमिया. तुमच्या फर्स्ट इयरच्या लेवलला हे तरी माहिती असणं गरजेचंच आहे की जेव्हा वाढतात तेव्हा काय म्हणतात हायपर प्रोटीनेमिया आणि कमी होतात तेव्हा हायपोप्रोटीनेमिया. ते कशा कशा कंडिशनमध्ये होतात ते तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर डिहायड्रेशन वगैरे बघा, हे मग अशीच बोलले मी, डिहायड्रेशन वगैरे ह्या सगळ्यामध्ये गरजेचं आहे, सगळ्याचे व्हॅल्यूज असे. ह्याच्यातून तुम्ही बघू शकता की इतके सारे डिसीजमध्ये आपल्याला हे प्लाझ्मा प्रोटीनची व्हॅल्यूज माहिती असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे प्लाझ्मा प्रोटीन्स आपण खूप लाईटली घेतो, पण ते किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला ह्याच्यातून समजेलच. आणि हा ACQ साठी इम्पॉर्टंट आहे. तर थँक्यू.